We will be having a short break after this drama. मित्रांनो, आज रंगमंचावर सादर होणार आहे एका अशा अद्वितीय स्त्री शक्तीची गाथा जिचं धैर्य इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं पाहिजे होतं, पण जिचं कौतुक मात्र पुरेसं झालं नाही. संकटाच्या काळात खंबीरपणे उभी राहून स्वराज्याची ज्योत तेजोमय ठेवणारी, रणांगणात शौर्य आणि नेतृत्वाचा अद्भुत संगम घडवणारी ती पराक्रमी राणी. इतिहासात अनेक पराक्रम गाजले, पण काही पराक्रमांची दखल मात्र केली गेली नाही. आणि आज आपण साक्षीदार होणार आहोत अशाच एका प्रेरणादायी, धाडसी आणि अभिमानास्पद प्रवासाचे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वाची सजीव कहाणी, पराक्रमी महाराणी तारा राणी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम तारा राणी फ्रॉम रुरल डेंटल कॉलेज. काही नाटक तलवारीपेक्षा धारदार ठरतात, काही चांगलं साम्राज्याचा पाया हलवतात. शिवरायांच्या स्वराज्यानंतर जेव्हा संकटाची सावली दख्खनेवर दाटून आली, जेव्हा मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी पुढे सारसावला, तेव्हा इतिहासाने एका नव्या रणरागिणीला पुढे आणले, जी केवळ राजमाता नव्हे तर स्वराज्याची धगधगती मशाल होती. ही आहे महाराणी तारा राणी, जी छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची वारसार आणि मराठ्यांच्या जिद्दीची मूर्त प्रतिमा. 7 वर्ष अगदी औरंगजेबाला झुंजत, कधी किल्ल्यांच्या तटावर उभी राहून तर कधी रणांगणात मावळत. ही कथा स्त्रीच्या धैर्याची नाही तर स्वराज्याच्या अडाट विश्वासाची आहे. चला तर पाहूया त्या रणरागिणीचा इतिहास, तिच्या नावाने मुघल साम्राज्य हादरलं. रणरागिणी तारा राणी. राणीसाहेब, क्षमा असावी, पण ही बातमी सांगणं गरजेचं आहे. राजांची तब्येत खालावली आहे. खालवली आहे. वैद्य आले, तुम्हीही यावं. शिवरायांच्या स्वराज्यावर संकट कोसळले आहे. मावळ्यांचा वेढा घट्ट होत चालला आहे. आज पन्हाळगडावर छत्रपती राजाराम महाराज आजारपणाशी झुंज देत आहेत. या कठीण काळात स्वराज्याचं भविष्य एका निर्णायक क्षणावर उभं आहे. तारा, रोगलांनी सर्व बाजूंना वेढा घातलाय. जिंकून आलो, पण शरीर साथ देत नाही. स्वराज्याचं भविष्य मला फार अस्वस्थ करतं. महाराज, काळ किती कठीण असो, स्वराज्याचा दीप विझू देणार नाही.
तलवार हूँ और उन मराठों के नस नस में बहता हुआ खौफ हूँ। मराठों को संदेश भिजवा दो, या तो मेरे सामने झुक जाए या इतिहास से मिट जाए। जी हुजूर. औरंगजेबाने तारा राणीला दुर्बल समजलं. त्याला वाटलं राजाराम महाराज गेले, आता ही स्त्री शोकात मोडून पडेल आणि स्वराज्य आपोआप त्याच्या हातात येईल. पण ही स्त्री मोडण्यासाठी जन्मलेली नव्हती. तारा राणी रडत बसली नाही. तिने डोळे पुसले आणि तलवार उचलली. तिने शोकाला शक्तीत बदललं आणि भीतीला रणनीतीत. औरंगजेब जिंकण्याचे डाव मांडत असताना इथे तारा राणी त्याच्याच पराभवाची रेख आखत होती. दुसरा स्वीकारावा राणी सरकार. बोला संताजी. राणी सरकार, छत्रपतींचं छत्र हरपलं आहे. शाहूराजे अजूनही मोगलांच्या कैदेत आहे. फौज खचलेली आहे आणि प्रजा घाबरलेली आहे. स्वराज्यानात नाही, शिवाजी महाराजांचा रक्ताचा वारसा अजूनही वाहतो आहे. माझा पुत्र शिवाजी दुसरा छत्रपती असेल. परंतु राणी सरकार, औरंगजेब स्वतः दख्खनेत उतरला आहे. मोगल सैन्याने 3 बाजूनी हालचाली सुरू केल्या आहेत. जर त्यांनी पन्हाळा वेढला तर ते दीर्घ वेढा देण्याच्या तयारीत आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, आपल्याला थेट लढाईत ओढायचं आणि संपवायचं. म्हणून तर मी उठते आहे. त्या औरंगजेबाला वाटतं स्त्री कमकुवत असते. आज त्याचा हा भ्रम दूर करूया. कालपर्यंत या दरबारात शोक होता, मात्र आज ज्वाला पेटली आहे. आपल्या डोळ्यात मला भीती नाही, फक्त विजयाची खात्री दिसते आहे. कारण सखी, रडणं संपलं की निर्णय जन्म घेतात. आज मी विधवा नाही, आज मी स्वराज्याची राखणदार आहे. परंतु राणी सरकार, मोगल सेना संख्येने मोठी आहे. सरळ युद्ध केलं तर नुकसान प्रचंड होईल. आपण तलवारीपेक्षा बुद्धीने लढू, गनिमी कावा करू. प्रत्येक गाव, प्रत्येक पावला स्वराज्याचा किल्ला बनेल. काय साहेब, इतक्या योजना ऐकायच्या तुम्हाला भ्याने वाटत? संताजी धनाजी सारखे शूर सेनानी आपल्या गाठीशी असताना स्वराज्याचा श्वास कोंढेलच कसा? राणी साहेब, तुमच्या विश्वासाचं पाठबळ नुसतं असू द्या, मग बघा आम्ही कुठेच कमी पडणार नाही. तो विश्वास आहेच आम्हाला. आज कदाचित संकटाची काळ रात्र असेल बहुधा, पण म्हणून उद्याचा सूर्योदय उठणार नाही. हा औरंगजेब नक्कीच गुडघे टेकेल. अगदी. राणी साहेब, आज तुमच्या डोळ्यात मला पराभव नाही, फक्त विजयाची खात्री दिसते आहे. जोपर्यंत या भूमीत एका मराठ्याचा श्वास शिल्लक आहे, तोपर्यंत स्वराज्य शिल्लक आहे. छत्रपती शिवरायांचा काळ गनिमी काळाचा होता. शंभू राजांचा काळ आक्रमक होता. परंतु हा काळ, राणी सरकार, हा काळ कुठला आहे? हा काळ अस्तित्वाच्या लढ्याचा आहे. हा काळ मराठा स्वराज्य टिकवण्याचा आहे. हा काळ शत्रूचा पराभव करण्यापेक्षा त्याचा अहंकार मोडण्याचा आहे. राणी साहेब, मावळे म्हणतात, जोपर्यंत आमच्या नामी संघ आहे, तोपर्यंत मृत्यूही आमच्याकडे डोळे वटारून पाहणार नाही. हे शब्द माझ्या शिरावरचं मुकुट आहे. मावळ्यांचा विश्वासच माझी खरी शस्त्र सज्जता आहे. परंतु राणी सरकार, धान्य, शस्त्र, माणसं सगळंच कमी आहे. स्वराज्याची लढाई संपत्तीवर नाही, तर ती स्वाभिमानावर लढली जाते. मी हंबीरराव भोईर मुलगी आणि छत्रपती शिवरायांची सून. या मोगलांना वाटतं मराठी मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते, त्या हाताने गर्दनही घालता येते. दख्खन जळत होते. तलवारींचा आवाज आकाशाला भिडत होता. एका बाजूला साम्राज्य, अफाट ताकद, असीम सेना, अमर्याद शक्ती आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य, थकलेलं, जखमी पण अजूनही न झुकलेलं. फितुरी झाली, कपट झाला आणि इतिहास कुजली. वाघीण कैद झाली. तुम कैद में भी बेचैन नहीं दिखती. ऐसा लगता है जैसे अभी अपने दरबार में खड़ी हो. कैद ही देहाची असते, मनाची नाही. राणी कुठे उभी आहे त्याने फरक पडत नाही, ती कशी उभी आहे हे महत्वाचं असतं. तुम्हारा राज्य बिखर चुका है, किले गिरते जा रहे हैं. तुम्हारे पास अब बचा ही क्या है? श्वास आहे, जिद्द आहे, स्वराज्याची आठवण आहे.
हे सगळं असताना पराभव मानणे अशक्य. तारा राणी, जंग खत्म हो चुकी, अब बस ऐलान बाकी है. एक इशारा और सब खत्म. युद्ध तलवारीने संपत नाही, मनाने संपतं. आणि आमचा मान अजूनही जिवंत आहे. तुम्हारा मन वो तो मेरे हाथों में नहीं, लेकिन तुम्हारी किस्मत मेरे हाथों में है. आमचं आयुष्य तुझ्या हातात असेल, पण आमचा स्वाभिमान नाही. अजीब हो तुम, हार मानना चाहती ही नहीं. हार मानायला शिकले असते तर इकडे नसते. तुम्हारी बातें बगावत से बनी है. डर नहीं लगता तुम्हें? यही तुम्हें एक दिन जला के रखेगी. आग जळते पण प्रकाशही देते. आम्ही अंधकारात जगण्यापेक्षा जळणे पसंत करू. चलो, अगर मैं तुम्हें एक मौका दूं, सब कुछ भुला देंगे, तुम्हारे लोगों को सुकून देंगे. क्या तुम हथियार डाल सकते हो तारा रानी? शांतता मागून मिळत नाही, ती जिंकावी लागते. भीक मागून मिळालेलं गद्दारी दुसरं नाव असतं. तुम्हें समझ नहीं आता? अगर मैं रहम कर रहा हूँ तो सजा भी ले सकता हूँ. रहम तेव्हा केला जातो जेव्हा समोरचा दोषी असतो. आम्ही फक्त आमचं स्वराज्य वाचवतो. देखते हैं किसका सब्र लंबा होगा, तुम्हारा या सल्तनत का. मुघल छावणीत ताराराणी कैद होत्या, हातांना घट्ट दोरीने बांधलेल्या, पण मनाने मुक्त. त्यांना ठाऊक होतं, दोरी शक्तीने तुटत नाही, पण माणसाचं मन वाकू शकतं. पहाऱ्यावरचा एक सैनिक गरिबी आणि मोहात अडकलेला होता. ताराराणी त्याच्याशी बोलला आणि मशालींच्या प्रकाशात सोन्याचा दागिना चमकला. निर्णय झाला, गाठ सैल झाली, दोरी सुटली आणि त्या रात्री एका सैनिकाच्या लोभावर मात देत वाघीण कैदेतून निसटली आणि युद्ध पेटले. औरंगजेबाला वाटलं आता संपूर्ण दख्खन त्याच्या ताब्यात येईल. कारण रायगड, पन्हाळा, विशालगड, सिंहगड, प्रतापगड हे सर्व गड त्याच्या ताब्यात गेले होते. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की गड जिंकणं सोपं असतं, पण मराठ्यांचा आत्मा जिंकणं अशक्य असतं. ताराराणींच्या रणनीतीने एका मागून एक किल्ले पुन्हा स्वराज्याच्या झेंड्याखाली आले. रायगडावर पुन्हा भगवा फडकला. विशालगडाने पुन्हा मावळ्यांचा टाचांचा आवाज ऐकला आणि प्रतापगडाने पुन्हा इतिहासाला साक्ष दिली. औरंगजेबाला वाटत होतं की तो किल्ले जिंकतो आहे, परंतु प्रत्यक्षात ताराराणी त्याच्या प्रत्येक विजयाला पराभवात बदलत होत्या. दख्खनच्या रणांगणावर वर्षानुवर्षे चाललेली लढाई आता शांत झाली आहे, पण त्या संघर्षाचा केंद्रबिंदू मुघल सल्तनतचा बादशाह आपल्या शेवटच्या क्षणात आहे. हुजूर, दख्खन से एक खबर है. तारा रानी ने सारे जंग जीत
स्वराज्य साम्राज्य दूर दूर तक फैला है। दिल्ली से दक्खन तक आपका परचम लहराया है। इतिहास आपका नाम जरूर याद रखेगा। इतिहास इतिहास बादशाहों का नहीं, अंजामों का हिसाब रखता है। दक्कन मराठों की उनका हौसला टूटा नहीं। जहांपना, फौज आज भी वफादार है। आपका हुक्म आज भी आखिरी हुक्म माना जाएगा। नहीं, आज मेरा कोई हुक्म नहीं। अगर मैंने कभी घमंड किया हो, मुझसे कोई भूल हुई हो, तो या अल्लाह मुझे माफ करना। ला इलाहा इल्लल्लाह। सब तेरे हवाले। मैं तेरे हवाले। या अल्लाह, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सलाम जहांपना। सन 1707 औरंगजेबाचा अंत झाला. स्वराज्य जिवंत राहिलं कारण एका स्त्रीने पराभव मान्य केला नाही तर इतिहास बदलायचं ठरवलं.